कोणत्याही व्यक्तीच्या घरातील महिलेसोबत जर विचित्र घटना घडली तर ते कुटुंबावर दुःखाचा डोंगर आयुष्यभर कसं जीवन जगेल हाच मोठा प्रश्न पडतो. आजही दलितांवर होणारा अत्याचाराच्या विरोधात कोणतेही सरकार गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे. दलित होणं हा आता आमचा गुन्हाच आहे का, असा देखील आता दलित समाजात असा सवाल केला जातोय. दलित समाजावर होणाऱ्या अत्याचार अधिक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असाच प्रकार उत्तर प्रदेश मधील अयोध्या जिल्ह्यामध्ये घडलाय. दलित समाजातील मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. पोलिसांचा अंदाज देखील आहे की तिच्यावर बलात्कार झाला असावा. या सर्व घटनेमध्ये 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तीनही आरोपींनी दारू पिऊन हा अत्याचार केला असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी अशी माहिती देखील दिली आहे की त्या महिलेचे पूर्णपणे डोळे काढले होते आणि तिचे पाय बांधले होते आणि प्रायव्हेट पार्ट मध्ये लाकूड घालून तिची निर्घृणपणे हत्या करून तिला एका गटारीमध्ये टाकण्यात आलं होतं. ती मुलगी अयोध्यामध्ये भागवत ऐकण्यासाठीच आणि पाहण्यासाठी गेली होती. अयोध्यात गेली होती, मात्र तरी देखील या नराधमांना तिची दयाच आली नाही. तिची निर्घृणपणे हत्या करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आजही जर ईश्वर अस्तित्वात आहे तर त्या महिलेवर अत्याचार झालाच कसा, या असा प्रश्न आता उपस्थित होतोय. नराधम भक्तीच्या नावाखाली फक्त आणि फक्त आपला एन्जॉय कसा होईल याच्यासाठीच अयोध्येमध्ये गेले होते. पोलीस बंदोबस्त असताना देखील अशी घटना घडलीच कशी, असा प्रश्न आता सर्व नागरिकांना देखील पडलाय. मित्रांनो, भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी दलितांवर वेळोवेळी अत्याचार होत आहे आणि आपल्या आया बहिणींना घरात घुसून मारून त्यांचे धिंड देखील काढण्यात येत आहे. मात्र तरी देखील या नराधमांना कोणतीही दया येताना दिसत नाही. ह्याच त्या महिलेला आपली भगिनी तिला निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या दलित अत्याचाराच्या विरोधात आता काही पक्ष संघटना देखील आवाज उठवताना दिसतात. मात्र त्यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न देखील काही सत्ताधारी लोक करत आहेत. समाजामध्ये आता दलित समाजाचं एक नेतृत्व उभं राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत दलित समाजामध्ये स्वतःचं नेतृत्व उभं होणार नाही तोपर्यंत समाजावर होणारे अत्याचार देखील बंद होणार नाही. समाजामध्ये अत्याचार बंद करायचा असेल तर समाजामध्ये एकजुटता हवी. एकजुटता जोपर्यंत नसेल तोपर्यंत समाजातील अन्याय अत्याचार बंद होणार नाही. आता माझ्या मित्रांनो, सर्वांनी एकच आशा लावायची आहे, ज्या आपली भगिनी आहे, जी महिला आहे, तिची दलित समाजाची असल्याने तिला निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली. तिला एक विचित्र पद्धतीने तिला मारण्यात आलं. मात्र आता त्या आरोपींना तर अटक झालेलीच आहे, मात्र त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी आता या ठिकाणी आपण सर्वांनी केली पाहिजे आणि जोर धरला पाहिजे.